तर राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएमनं मोठी आघाडी घेतली आहे। 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झालेत। हा आकडा दोन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपेक्षा अधिक आहे। या विजयानंतर आता असदुद्दीन ओवैसींनी विजयी नगरसेवकांसाठी फरमान काढले। वरिष्ठांना विचारल्याशिवाय कुणाशीही युती करू नका असे आदेश नगरसेवकांना देण्यात आलेत। तर काही दिवसांपूर्वी अकोटमध्ये एमआयएमनं भाजपासोबत युती केलेली होती। पक्षाला विचारत न घेता काही नेत्यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला होता असं कारण एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं होतं आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाला विचारत न घेता युती करणाऱ्यांना नोटीसही देण्यात आल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे। स्ट्रांगली ये बात भी कहना चाहूंगा, जहां जहां एमआईएम के कॉरपोरेटर्स कामयाब हुए हैं वो पॉलिसी मैटर में कोई डिसीजन ना लें जब तक पार्टी का कोई फैसला नहीं होता। जाहिर है आपसे कंसल्ट किया जाएगा, आपसे बात होगी, चाहे वो कोऑप्शन का मेंबर हो, चाहे वो स्टैंडिंग कमेटी बनाने का जो भी हो। इस मसले में पार्टी आपसे बात करेगी, उसके बाद जो डिसीजन होगा आप उसको जरूर फॉलो करिए। महानगरपालिकेमध्ये 125 आमचे काउन्सिलर कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे। कुठे पॉलिसी डिसिजन प्रमाणे समजा कॉर्प मेंबर कोणाला करायचे असेल आणि तुम्ही एका भारतीय जनता पार्टीच्या माणसाला तुम्ही मदत करणार असेल तर तुमची जागा पक्षामध्ये राहणार नाही। पार्टीच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे। तुम्ही आपल्या मर्जीतून हे करू शकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।